आहे, मंत्री महोदयांनी बोलवलेलं आहे 12:30 वाजता मंत्रालयामध्ये. तिकडे आम्ही हा विषय पुन्हा ठेवणार मंत्री महोदय समोर आणि शासनासमोर. पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे. याच्यामध्ये माझी विनंती आहे, विनंतीचा जो बेस आहे जरा समजून घ्या. भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे. पण ही जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो. काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषेच्या व्यतिरिक्त. काही लोक असतात जे मातृभाषेच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मेचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झालं पाहिजे. मंत्री महोदयांनी असा घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाळा आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे. तो कार्यशाळामध्ये, कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, ते प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार. आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात.